नमस्कार मित्रांनो. पाठ क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 2 मध्ये आपण रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल तसेच लिओपॉल्ड व्हॉन रांके ह्या विचारवंतांचा व त्यावर आधारित प्रश्नोत्तरे व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केला. आज आपण भाग 3 मध्ये कार्ल मार्क्स, ॲनल प्रणाली, मायकेल फुको यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भाग 3 मधील पहिला मुद्दा आहे कार्ल मार्क्स 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. पुढील मुद्दा आहे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. पुढील मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बॉव्वार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. पुढील मुद्दा आहे मायकेल फुको 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकाराने पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती,
वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 1. कोणाचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे? उत्तर आहे कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 2. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो हे विचार कोणी मांडले? उत्तर आहे इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो हे विचार कार्ल मार्क्स यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 3. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये कोणत्या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली? उत्तर आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणाली नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. प्रश्न क्रमांक 4. ॲनल्स प्रणालीमध्ये कोणत्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले? उत्तर आहे तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता. प्रश्न क्रमांक 5. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय कोणत्या इतिहासकारांना दिले जाते? उत्तर आहे ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली? उत्तर आहे सिमॉन द बोव्वार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या वर्षानंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो? उत्तर आहे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. प्रश्न क्रमांक 8. मायकेल फुको यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 9. फुको याने इतिहासातील कोणत्या गोष्टींवर भर दिला? उत्तर आहे फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. प्रश्न क्रमांक 10. आधुनिक इतिहास लेखनात कोणत्या विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले? उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखनात साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती आणि दूरदर्शन